नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी समाधान कोळेकर. आपलं जय किसान जय जवान यूट्यूब चॅनलमध्ये सहर्ष स्वागत आहे. तर मित्रांनो, आज वार रविवार सकाळच्या 8 वाजलेले आहेत. तुम्ही बघू शकताय सांगोलचा बाजार आहे. प्रामुख्यानं हा बाजार शनिवारी संध्याकाळी भरायला चालू होतो आणि रविवारी 3-4 वाजेपर्यंत हा बाजार चालतो. तर बघू शकताय मित्रांनो, या जर्सी गायांच्या बाजारामध्ये बऱ्यापैकी मंदी जाणवताना आपल्याला बघायला मिळत आहे. इथं बघ्यांची संख्या भरपूर आहे, घेणारी संख्या खूप कमी आहे. तर अशी परिस्थिती आपल्यावर का आली? बाबा दुधाला दर का कमी झालं? याला कोण कारणीभूत आहे? तर मागच्या वर्ष 1.5 वर्षातलं गायांना दुधाला दर येतील का, चिंता वाटू लागलेली आहे सर्वांना. तुम्ही बघू शकताय मागणी कमी झालेली आहे, पशुखाद्यांचं दर गगनाला भेटलेलं आहे. त्यामुळं दूधधंदा हा आता चालूला परवडना झालेला आहे. त्यामुळं विकणाऱ्यांची संख्या भरपूर आहे. शेतकरी वर्गसुद्धा या बाजारामध्ये भरपूर माल विक्रीसाठी घेऊन येत आहे. कारण का, तर ते दूधधंदा त्यांना परवडनासा झालेला आहे पशुखाद्याच्या वाढत्या दरामुळं आणि दुधाला दर कमी असल्यामुळं. अशा पद्धतीने तुम्ही आजचा हा बाजारभाव बघू शकताय. अतिशय शांतता आहे बाजारामध्ये. थंडगार बाजार आहे, बघू शकताय तुम्ही. एक सुद्धा कुठं व्यवहार होताना दिसत नाही आपल्याला. अतिशय थंड बाजार आहे. व्यापाऱ्यांनी अगदी दावणीच्या दावणी लावलेली आहेत, परंतु गिराईक मागताना व्यवहार होताना दिसत नाही. तर गाय पालन धंदा हा अतिशय दयनीय अवस्था झालेली आहे. तुम्ही बघू शकताय. भविष्यात पण याचं भविष्य काय असेल काय सांगता येत नाही मित्रांनो. आता विधानसभेची निवडणूक आलेली आहे 2-2.5 महिन्यावर. त्या अनुषंगानं सरकारनं 5 रुपये अनुदान जाहीर करतो असं जाहीर केलं होतं, परंतु तसं बी होताना दिसलं नाही मित्रांनो. 10तल्या एकाला त्याचा नफा अनुदान जमा झाले, बाकीचे उपाशी राहिलेले. चॅनल नाही आपलं. तर बघू शकता मित्रांनो, अशा दावणीच्या दावणी लागलेली आहेत.